बरं वाटलं ज्ञानेश्वर दलवी, म्हणजे मला आज खरंच माहिती पडलं जॉन्टीचं नाव दलवी यांचं नाव ज्ञानेश्वर आहे. नाही, मला हे मागच्या वर्षी माहीत पडलं, परंतु जॉन्टीने इतकी मोठी मुलगी हे मला या वर्षी माहीत पडलं. तर जरूर आपण पाहतोय मैदानाकडे बोलूया. आपण पाहतो 1 डाऊनला नवीन फलंदाज सज्ज झालाय तो उमाजी. पहिल्या चेंडूवरती विकेट आपण पाहिला. उमाजी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती विकेट. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विनायकने पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केले. उमाजी असेल स्ट्राईकला. 40 धावांचं लक्ष असताना पहिल्या चेंडूवरती ऋतिक माघारी परतला. इथे पुन्हा एकदा टॉस केला चेंडूला. वाईडिश लॉंग आणि काऊ कॉर्नर मध्ये शतरक्षक पोहोचलाय जरूर. इथे अंदाज चुकला, नशीब हुकला. झेल ड्रॉप झाले आणि झेल ड्रॉप कुणाची झाले तर ती उमाजीची. उमाजी आपण पाहतो या ठिकाणी जीवदान लाभलं गेलं. आता स्ट्राईकला असेल अर्धशतके वीर मागच्या सामन्याचा आतिश. हलक्या हाताने आपण पाहतो सुरेख गोलंदाजी, स्लोवा डिलिव्हरी, गती परिवर्तन केलं, फसवा चेंडू टाकलाय. जणू का या सामना जिंकल्यानंतर आपण पाहतोय हा पिंपळी संघ अभ्यास करत होता का या ठिकाणी. गोलंदाज तयार. बॅक टू बॉलर चेंडू आपण पाहतो. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहिला गेला. सांदई संघाला आपण पाहतोय देच्या स्पर्धेमध्ये या श्री गणेश पिंपळी संघाने पराभूत केलंय. त्याचं उत्तर या ठिकाणी देतील का, ती परतफेड या ठिकाणी होईल का, याकडे लक्ष असेल. हा बॉल चेक करायचे, हा बॉल चेक करायचा सर. यस, पेअर डिलिव्हरी. इथे आपण पाहतोय ती बॅकवर्ड स्क्वेअर इधर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. रस मिळतील 4. इथे आला चौकार. 40 धावांचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा टिकपॉट टॅग जसं तसे उत्तर द्यायला सुरुवात या ठिकाणी झाली. चौकारच्या सहाय्याने स्कोरकडे आपण पाहतो. धावसंख्या 5 या आकड्यावरती. 35 धावांची अजूनही गरज आहे. विनायक थोडंसं प्रेशर असेल कारण इथून प्रत्येक चेंडूवरती करडी नजर असेल. इथे सुरेख फटका समोर उडवला चेंडूला. फेकला चेंडू सीमा रेषा पार. रस मिळतीचा आलेला षटकार.
6 धावा इथे घेण्यात आले. 40 धावांचा पाठलाग करत असताना हा महत्वपूर्ण षटकार अतिच्या बॅटमधून येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 आकड्यावरती. अजूनही 29 धावाची गरज. 18 चेंडू आणि 29 धावा. उमाजी आपण पाहतो त्याला जीवदान लाभलं गेलंय आणि त्याचा पुरेपूर फायदा तो उचलणार का? अतिशने तर फायदा पुन्हा पुन्हा केलाय. जरूर आपण पाहतोय बघा ही क्विक सर्व्हिस आहे. हा इंटरनेट सर्व प्रोव्हायडर कसे पाहिजेत लगेच आले. फोन गेल्या गेल्या ते लगेच ताबडतोब बाजार. रमेश वैखरे लगेच पोहोचले. इंटरनेट थोडीशी सर्व्हिस आपण पाहतोय बंद आहे. थोड्या वेळात चालू होईल. तर जरूर उद्या शंकर बैलाचे मालक भगवानजी दलवी आपले जेवढे जेवढे नामवंत बैल आहेत ना उद्या सर्वांना आपण इथे घेऊन येणार आहोत. हा पोपट, सर्जा, मुंगला, मथुर, बाकासुर टॉप. इथे सुरेख फटका. जीवदान दिलं त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना याच्या बॅटला 900 ग्राम वजन. धावा मिळतील अर्धा डझन. 6 धावा अर्धा डझन. तर धावसंख्या आपण पाहतोय 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 23 धावांची गरज. नेट प्रोरायटर आपण पाहतोय लाजवाब. काही टेन्शन घ्यायचं नाही. उमाजी इतिहासामधला खूप मोठं नाव झालं. लाईव्ह आता लगेच आपण पाहू शकता. चला चेंडू आला का? अजून एक चेंडू पाहिजे. द्या एक चेंडू द्या. पण जर विचार केला ना राजेश सर असतील हरेश सर असतील इतर ठिकाणी आम्ही पाहतोय जिथे मॅचेस आपण पाहतो थोडं लेट होतं. इथे मॅचेस आता लवकर संपवतो. याच्यानंतर एकच मॅच राहिले आणि त्या बीड संघाच्या विरोधात स्वर्गीय सुनील 11 बीड संघाच्या विरोधात खेळणार कोण? कोणता संघ असेल 2 हात करणारा हा ठरणारा सामना. 17 धावा स्कोर कार्ड. 40 मधले 17 पार झालेत. इथे गोलंदाज आपण पाहतोय पंकज. आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. इथे दूरवर पंतांनी सांगितलं दूरवर फेकला चेंडू. वाईटची धाव. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली जाईल. ऑफिशियल्स घेऊ शकतात. जर ऑफिशियलने वाईट दिलाय तर ऑफिशियलला काही डाऊट असेल बॉलर मध्ये आला ऑफिशियल पहिला वाईट देतो आणि त्यानंतर चेक करू शकतो. हे आपल्याला ऑलरेडी पहिले सांगितलेलं आहे. चला रघुनाथ दादा कोलंबे यांच्याकडे जाऊयात. दादा दोस्ती ग्रुप व जय हनुमान क्रिकेट संघ वाक्यस आयोजित आमदार चषक 2025 काय सांगाल याबद्दल? वाईट बॉल आहे.
कारण शपल लाईन आपण पाहतो क्रॉस करताना चेंडू आणि पंचांनी त्या ठिकाणी वाईट धाव घोषित केले. फेर येतात. दोघे 12 प्लेयर बसलेले आहेत. त्यांच्यात देखत सर्व डिसिजन द्यायचे, टेन्शन नाही. दोघे 12 मजबूत आहेत, काही टेन्शन नाही. इथे सुरेख फटका समोर उडवलाय. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद. टिक फॉर टॅक. लाजवाब आपण पाहतोय इथे विकेट. एक मला माहिती भगवान दादा, आपण नेहमीच पाहतो ना, जेव्हा पिंपलोली संघ जांतराच्या पिंपलोली असून द्या, या पिंपलोलीचा संघ जेव्हा खेळत असताना एक डायलॉग नेहमी हमेशा व्हायचा. पिंपलोली संघाचा एक डायलॉग नेहमी असायचा, कसा काम आहे. आणि त्यानंतर बराच आपण पाहतो जांतराचा संघ आता नव्याने पुन्हा एकदा मैदानावरती उतरणार आहे. परंतु नव्याने तयार झालेला संघ आपण पाहतो श्री गणेश पिंपलोली संघ. अफलातून वर्क त्यांचा आपण या ठिकाणी पाहतो. दिनू नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानात रवाना होतोय. अठरा धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. 40 धावांचं लक्ष होतं, अजूनही 22 धावांची गरज. 22 धावांची गरज आहे. उर्फी चेंडू पुन्हा त्या टाकला डिबेक्स्टा कव्हर रिझनमध्ये. सुंदर कव्हर ट्राय त्या ठिकाणी खराब. क्षेत्ररक्षक फंबल जाणवलं गेलं. चेंडू जातो जमिनीला, गुदगुल्या करत सीमारेषा पार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 22 या आकड्यावरती. 22 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या. 18 धावांची गरज. कर्जत क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पहिलं राऊंड 5 ओव्हरचा खेळवला जातो, दुसरा राऊंड 4 ओव्हरचा आणि तिसरा राऊंड 3 ओव्हरचा. आणि त्यानंतर जे सुपर 5 सुपर 6 त्या आयोजक टायमानुसार ठेवू शकतात. त्यांना 1 ओव्हर ठेवा या 2 ओव्हर ठेवा, ते आयोजक ठेवतील. गोलंदाज तयार. गणेशजी दलवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. गणेशजी दलवी या, आपलं खूप मोठं काम आहे आपल्या हातामध्ये. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. एक धाव आपण या ठिकाणी पाहतो घेतली जाते. 23 धावा स्कोर कार्ड वरती. 17 धावांची गरज आहे. अजूनही षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे. कैलासदादा वैखरे यांच्या बॅनर एंड कडून आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती हा गोलंदाज चेंडू घेऊन आलाय. पुढचा चेंडू असेल. फुल लेन चेंडू, बॅक टू बॉलर चेंडू. काल आम्ही पाहिलं गेलं दादा, भास्कर दादा दिसले यांच्या बॅनरवरती तो चेंडू लागला डायरेक्ट तर 5,000 होते. 1 बाउन्स गेला तरी 5,000 होते. शेवट परत ते 5,000 भेटले नाही कुणाला, फक्त अजयजी डायरे यांच्या अकाउंटमध्ये राहिले ते. आणि बॅनर अशा ठिकाणी आहे सर, लागलाच पाहिजे तिथे, तर जरूर प्रयत्न होतील. जॉन्टी दलवी आता सध्या आपण पाहतो या ठिकाणी आहेत. जसं IPL सुरू होईल ना, जॉन्टी दलवीला आपण शोधण्यासाठी गरज. त्या दिवशी खूप नाराज होते. चॅम्पियन ट्रॉफी झाली बोलतात. इथे आपण पाहतो स्कोर कार्ड 25 या आकड्यावरती. 15 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक. थोडेसे नाराज होते त्या दिवशी, नेरळ स्टेशनला बसले होते. मी विचारलं जॉन्टी दादा काय झालं, काय नाही बोलतात ट्रेनची वाट बघतो, फुल टेन्शनमध्ये आहे. म्हणलं कशासाठी, ट्रेनची वाट बघता फुल टेन्शन कशामध्ये, म्हणतात चॅम्पियन ट्रॉफी झाली, पूर्ण भारत जिंकला पण बोलतो, तरी पण ऋषभ पंतला घेतलं नाही खेळायला. फुल नाराज. आणि बोलतात जसं बक्षीस समारंभ सुरू झाला तर ऋषभ पंत पहिला मेडल घालायला होता, त्याच्यामुळे ते अजून नाराज झाले. तर दादा जरूर
100%. अण्णा अण्णा अण्णाने बनवलेली पिच आहे, त्याच्यामुळे तिला खालून झालले आणि वरून चोपले, त्याच्यामुळे कडक येते. तो जॉन्टी दलवी पाहिलं गेलं तर अनेक वर्ष त्यांनी सेवा केली जय हनुमान क्रिकेट संघाला. त्याच्या हातामध्ये धुरा दिले संघाची. मंगेशदादा वैखरे आणि धुरा जॉन्टी दलवी यांच्यावरती सोपवले. चला मॅचकडे जाऊया. 12 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज आहे. या धावा कशा प्रकारे होतील? गोलंदाजी मार्क वरती आहे. गोलंदाज सज्ज झालाय अजय. स्ट्राईकला आहे तो फलंदाज दिनेश. नॉन स्ट्राईकला आहे तो आतिश. अजय मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती. पहिला चेंडू या ठिकाणी पाहतोय. फुल लाईन चेंडू, खराब चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू होणार सीमारेखा पार, रस मिळतील 4. इथे आला चौकार. चौकाराच्या सहाय्याने पुन्हा एकदा स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. आता 11 चेंडू आणि 11 धावांची गरज. 11 चेंडू 11 धावा, काय 12 चेंडू 15 भाज्या होते. आता 11 चेंडू आणि 11 धावांची गरज. प्रति चेंडू 1 धावची गरज असेल. अफलातून खऱ्या अर्थाने मजा आहे ना क्रिकेटची. दस साहेब हा सामना बघायचा असेल ना त्या टेकडीवरून बघायचा. फुल मजा, फुल एन्जॉय. उर्फी चेंडू, शतरक्षक त्या ठिकाणी आहे. टिक फॉर टॅग, दशा तसे उत्तर. कब तक चलेगा तेरा बल्ला, घूमेगी मेरी ये गेंद. बल्लेबाज बॅक टू पवेलियन. झटका झटका. क्रिकेटला आम्ही किती पाहिले अशी दिलदारी. भगवान दादा क्रिकेटला किती पहिले अशी मी दिलदारी. घरात पहिलं गेलं तर सर्वीकडे माझी उधारी. अशी आमच्या क्रिकेटची दिलदारी. आम्ही भरपूर पाहिलं गेलं क्रिकेटला दिलदारी. असंच एका ठिकाणी गेलो होतो. एकाकडे काही काम होतं, बघितलं गेलं. दादाकडे आमचा काही हिशोब बाकी होता. आम्ही मागण्याच्या अगोदर त्याच्या घरी गेलो. बाय घरातलं सर्व सामान त्यांनी बाहेर फेकलं होतं. जायच्या अगोदर सांगितलं आजपासून क्रिकेट बंद, क्रिकेटचा व्यवहार बंद. तर कैलास दादा वैखरे यांच्याकडून आमच्या पारितोषिक आलंय. धन्यवाद. करण सर यांच्याकडून पण आमच्यासाठी पारितोषिक आलंय. धन्यवाद. जरूर 2 संदीप एका ठिकाणी असतील ना. दादा अजून एक सांगतोय माईक वरती. काही जणांना काल वाटलं होतं संदीप गायकवाड या वाकसच्या मैदानावरती येणार नाही. मला विचारलं तुम्हाला वाकसला बोलवलंय का? म्हणलं जरूर आहे. मग आता 5 दिवस तुम्हाला सहन करण्याशिवाय पर्याय नाही. त्यांनी सांगितलं आता 5 दिवस तुम्हाला शिवाय पर्याय नाही. ते म्हणाले तुम्ही जर स्टेजवरती असेल तर आम्ही संदीप बोराडेला घेऊन येऊ. आता संदीप बोराडे पण आमच्या सोबत आहे. दोघं जर असेल तर तिसरा कोण आणणार सांगा. आता तुमच्या संदीप गायकवाड चांगला स्ट्रोक यावेळी, परंतु इथे मात्र परतावा लागेल त्या बॅटरला. 1 मोर विकेट डाऊन. गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर पाहायला मिळते. स्वर्गीय सुनील 11 बी टीम प्रश्न जरूर केला होता, परंतु आता तुम्हाला सांगेल सध्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर एकच मी म्हणेल. एक डायलॉग आहे, अवघड जागेचं दुखणं. आता बऱ्याच जणांना संदीप या नावाची एलर्जी असू शकते असा प्रश्न केल्यानंतर, परंतु हे वाकसकरांचं आयोजन आहे आणि त्याच्यामुळे संदीप गायकवाड असो संदीप बोराडे असो जे मैदानात असतातच. जरूर आपण पाहतो आयोजन. मी पहिल्यापासून मी असं काहीच नाही संदीप सर. आपण मी बाहेर ठिकाणी आम्ही पाहिलं होतं. मी जेव्हाही कुठे असेल ना मी 4 गावांची नावं नेहमीच घेत असतो. एक शेलू, एक वाकस, दामत, ममदापूर यांची नावं माझ्या हमेशा असतात. कारण का त्या गावचं आयोजन. मी या 16 वर्षामध्ये सर्वाधिक जास्त टुर्नामेंट कुठे केल्या असतील तर या 4 गावांच्यामध्ये सर्वाधिक टुर्नामेंट केल्यात. त्याच्यामुळे हे बांधायला जरूर सांगतायत. घरपट्टी लागेल की नाही याची गॅरंटी नाही गायकवाड. आपण विचार करा. तर जरूर आपण पाहूया. थोडीशी गंमत होती ही. स्कोर कार्डकडे जाऊया. 29 धावा, अजूनही 11 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 11 धावांची गरज. थोडीशी मासी मजाक, कारण जाता जाता आपले प्रेक्षक जे रंगामध्ये आलेत
तर थोडंसं वेगळ्या टेन्शनमध्ये होते, त्यांना आपण थोडंसं एक वेगळं केलं. अर्थातच 9 चेंडू आणि 11 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. राऊंड विकेट आलाय. समोर डावखुरा आताचा फलंदाज सज्ज आहे. इथे टॉस केला चेंडूला, बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतो. काय घडलं, काय बिघडतं मैदानावरती. विकेटची हॅट्रिक या ठिकाणी पाहतोय. 3 विकेट या ठिकाणी लगातार घेतले गेलेत. गोलंदाजाने सुरेख कामगिरी केली, क्षेत्ररक्षकाने सुरेख साथ दिली. लगातारचे 3 विकेट. असं वाटलं होतं 2 षटकानंतर हा सामना सहजरित्या तिसऱ्या षटकामध्ये समाप्त होईल का, पण इथे खऱ्या अर्थाने सुरेख कामगिरी या ठिकाणी पाहतोय. चांगली कामगिरी या ठिकाणी. पिंपलोली संघ 2 हात करत असताना टिक फॉर टॅग जशा तसे उत्तर. आतिश अजूनही नॉन स्ट्राईकला. जोपर्यंत आतिश मैदानावरती आहे संदीप, काही घडू शकतंय, काही होऊ शकतंय. जसं आपण पाहतो भारतीय संघामध्ये सध्या तरी विराट कोहली, रोहित शर्मा जर एका साईडने टिकून धरले असतील तर अपोजिट संघाचे धाबे दणलेले असतात. इथे तेच झालंय. समोर आतिश अजूनही बाकी आहे, त्याला नॉन स्ट्राईकमध्ये ठेवण्यामध्ये यश संपादन आत्तापर्यंत केलेत. लगातार विकेटचं अपपतन या ठिकाणी पाहिलं गेलंय. अजूनही आपल्याला विजयासाठी ज्या 11 धावा बनवायच्या आहेत त्यासाठी इथं मॅच पाहिली गेली ना संदीप सर, फक्त 2 चेंडूची आहे. सांगायचं गेलं तर ऐन मुक्याच्या वेळी घंटा जरूर वाजले, परंतु आता ती कसा निनाद त्या घंटेचा होतोय ते पाहणं अपेक्षित आहे. परंतु आता इथे 8 बॉल शिल्लक आहेत आणि गरज असतील ती तब्बल 11 धावत संख्येची. तफावत 3 धावांची आहे. जसं तुम्ही म्हटलं की 2 फटक्यांची आहे. इथे मात्र फिल्डरने फार चुकी केली. बॉल कॅरी झाला असता, परंतु डोक्यात एक तंत्र पहिलं आलं की मला याचं विकेट घ्यायचे आणि तो विकेट घेण्याच्या नादात बॉलला सोडून दिला. हा प्रकार सध्या पाहायला मिळाला. जरूर आपण पाहतो. मी नेहमीच असं क्षेत्ररक्षण खराब करत असेल तर मी नेहमी सांगत असतो, तुम्ही क्षेत्ररक्षण करशील खराब तर रात्री स्वप्नामधील अशोक शराब. आता असाच डायलॉग एक आपला एक कॉमेंटेटर मारतोय आणि त्याला विचारलं दादा, तो अशोक मामाचं नाव घेऊन का मारलं जातं आहे, तर त्यांचा एक पिक्चर होता चांगला, ठाम टाकल्या तुझा भांग पाडतोय. 4 धावा आलेत, अजूनही 7 धावांची गरज आहे. तेवढेच चेंडू शिल्लक आहेत, तेवढ्याच धावा. चेंडू मागे धावांची गरज आहे. त्याला 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. संदीप सर, ही मॅच आपण पाहतो खऱ्या अर्थात रंगात आहे. इथे जर पाहिलं गेलं कुठेतरी अग्रेसर कोण होणार, गोलंदाज अजय. हा शेवटचा चेंडू खूप महत्वाचा असणार त्याचा. इथे चांगला चेंडू, गती परिवर्तन पाहिलं गेलं, चांगल्या टप्प्यावरती चेंडू फेकला, डॉट चेंडू आला. खराब क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं, खराब क्षेत्ररक्षण झालं नसतं तर ही मॅच कुठेतरी अवघड जागेवरती येऊन ठेवली असती. पण आता येणारे 6 चेंडू 7 धावांची गरज. संदीप सर, क्रिकेटच्या इतिहासामध्ये पाहिलं गेलं 6 चेंडू 8 धावा 10 धावा ह्या कधी मागात पडतात. 6 चेंडू 16 धावा 17 धावा 18 धावा सहजरित्या होताना आपण पाहिलं गेलात. पण येणारे 6 चेंडू 7 धावांची गरज. दादा, काय गरज नसेल तर नको जाऊ, कारण आम्ही असे कित्येक मॅच पाहिले आहेत. मी नेहमी सांगतो भाकरीच्या पड्याची मैदानाची मॅच 6 बॉल 3 पाहिजे होते, काहीच गरज नव्हतं मैदानावरती पाण्याची, तरी पण संघातला खेळाडू मैदानात गेला. 6 बॉल 3 असताना त्यांनी काय पाणी पाजून आला काय माहीत नाही. 6 बॉल 3 रन झाल्याच नव्हत्या. हा सत्य घटना, हकीकत आहे. फक्त त्या संघाच्या मालकाने सांगितलं, त्या प्लेयरने सांगितलं, दादा 2 वर्ष तू माझं नाव घेतलं, आता तरी माझं नाव घेऊ नको. खूप वाईट वाटतं बोलतं ऐकल्यानंतर, का त्याला अजूनही वाटतंय का 50,000ची टुर्नामेंट होती, मी का पाणी घेऊन गेलो मैदानात. तर गरज नसते. इथे आपण पाहतो गरज असेल जरूर पाणी पाजा, नाहीतर आपल्याला या ठिकाणी त्या पाण्याचं आणि त्या वेळेचं भुगतान भोगावं लागतंय. स्वर्गीय सुनील 11 बे टीम, चला आपण मंचाच्या बाजूला या. चला टीम घेऊनच या आपण. नाही जरूर जरूर. आता त्यांनाही माहिती आहे ॲक्च्युली ती जागा का सोडत नाही आहे. बघा संदीप सर, कधी कधी काही संघ आहेत ना, मॅच संपल्यानंतर नाईटच्या मॅचला कोणत्या तरी गाड्यांच्या मध्ये झोपलेले असतात. पण स्वर्गीय सुनील 11 बीड संघ ही मॅच आतुरतेने वाहतोय. कोणता खेळाडू कशा प्रकारे खेळतो, कोणता गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ना, तो निरखून पाहतोय, म्हणजे अभ्यास करतोय या ठिकाणी. पण इथे अभ्यास केलाय का या ठिकाणी आतिशचा, या पिंपलोली संघाच्या खेळाडूने. आत्तापर्यंत आतिशला नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं गेलं. इथे आता येणारे 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. तो एक नशीबवान चौकार आला, तिथे गेम फसली का, त्या सामन्यामध्ये आपण पाहतो यू टर्न घेतला का, हा विचार प्रश्न असेल. पण येणारे 6 चेंडू 7 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज येतो भारत.
भारतच्या हातामध्ये चेंडू आहे. बघूया भारत कशा प्रकारे कामगिरी करेल. 6 चेंडू 7 धावांची गरज. रोकटोक हिशोब आपण या ठिकाणी पाहिला जातो आहे. तुम्हाला चेंडू मागे धाव बनवावीच लागेल ती एक्स्ट्रा एक. इथे चांगला चेंडू स्लो आर डिलिव्हरी गती परिवर्तन पाहिलं गेलं. डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतो आहे. मजेदार रंगतदार अवस्थेमध्ये सामना. जे सगळे बसले होते ते स्टँड बाय झाले, उठलेत. मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतं निरखून पाहिलं गेलेत. जे काही जण मोबाईल मध्ये बिझी होते त्यांनी आता मोबाईल बाजूला ठेवलाय. क्रिकेटचा खेळ आहे मित्रा, असाच कधी हार कधी जीत, कधी उत्साह कधी रडू. इथे आपण पाहतोय डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. 4 चेंडू. आता विचार करावा लागेल काय गोलंदाजी आहे भारतची. लगातार 2 चेंडू निर्धाव. छोटा पॅकेट बडा धमाका इथे आपण पाहतोय. 4 चेंडू 7 धावा. इथे समोर दिला. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. काय घडलं काय बिघडलं. इथे झेल ड्रॉप केलाय. काय बघडलं काय बिघडलं. जणू काय आपण पाहतो ना दादा, भगवान दादा असं वाटलं गाढ झोपे होतं, सुंदर स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये परी आली आणि अचानक आईने अंगावरती पाणी टाकलं. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. गाढ झोपेमध्ये होतो दादा, पाणी पडलं, स्वप्न माझं गारच झालं, स्वप्न उघडलं. इथे झेल ड्रॉप. अजूनही आपण पाहिलं चेंडू शिल्लक येते. 3 विजयासाठी 5 धावेची गरज आहे. चला फास्ट घ्या. 3 चेंडू 5 धावांची गरज. भारत तयार. समोर आहे आतिश. टिक फॉर टॅक. काय मॅच आहे. इथे चांगला फटका आपण पाहतोय. थोडस चेंडूने गिरकी घेतले. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेतला प्रयत्न. चित्ते की चपलाय. पुन्हा एकदा कलेक्शन या ठिकाणी खराब होत आहे. त्यानंतर आपण पाहतोय बॅकअप त्या ठिकाणी 4 जण होते. बॅकअप करता आला नाही. 3 धावा या ठिकाणी घेण्यात आल्यात. इथे येणारे 2 चेंडू आणि 2 धावेची गरज. धक 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 धक. 2 चेंडू आणि 2 धावा. चेंडू कलेक्शन झालं असतं तर विकेट झालं असतं. चेंडू खालवर फेकला गेला. थोडंसं आपण पाहिलं मला चेंडूची व्यवस्था पाहिली गेली ना आपण. चेंडू जसा टाकला लेग स्टंपला होता, फ्लिक केला होता चेंडूला. ते बॅकवर्ड स्क्वेअर एजंटचा क्षेत्ररक्षक आहे जॉन डी. चेंडू परत तो जाण्याचा प्रयत्न करत होता, तिथं फसवा निघाला. चेंडूने थोडंसं वलन घेतलं, लेट झाला चेंडूवरती. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आतिश करत होता. थ्रो डायरेक्ट करण्यात आला होता. चेंडू टप्प्यावाईज गेला. तिथे कलेक्शन चुकीचं झालं. बॅकअप नव्हतं. दुसरी धाव पूर्ण झाली. बॅकअप करणार नसल्या कारणाने तिथे थोडंसं फंबल जाणवलं आणि तिसरी धाव घेण्यात आली. आता कधी कधी काय होतं, स्ट्राईक रोटेट झाले. आतिशसारखा फलंदाज समोर होता, एक आशा होती. पण आपण आता पाहतो स्ट्राईकला तो फलंदाज अजय, तोही चांगला फलंदाज आहे. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून संघाची काम असतो आहे. 2 चेंडू आणि 2 धावेची गरज. इथे हलक्या हाताने ग्लान्स केले. चेंडूला थोडंसं पंबल जाणवलं. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज बाद. मैच में ट्विस्ट. विक्स की गोली लो, खिचकी दूर करो. 1 चेंडू 1 धावेची गरज. काय पाहिजे संदीप गायकवाड. आपण चर्चा जरूर रंगूयात आता, कारण 1 बॉल 1 ची गरज आहे. कारण वक्तव्य आपण तेच केलं. तुम्ही त्या स्पर्धेचे साक्षीदार होता, मी सुद्धा त्या स्पर्धेचा साक्षीदार होतो. श्री 11 कोल्हारे टीम पुन्हा एकदा तिसऱ्या वेळेला ती अनाउन्समेंट करायला भाग पाडली आणि त्यांच्या विरोधात होती अनुश्री 11 वावलोली टीम. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम होता आणि अनुश्री 11 वावलोली टीमने श्री 11 कोल्हारे टीमला ती 1 धाव खर्च करून दिली नव्हती. फरक इतकाच होता की त्यावेळी शेवटच्या ओव्हरमध्ये 19 धावांची गरज होती आणि 18 धावा त्या 5 बॉलमध्ये केल्या होत्या. शेवटची एका बॉलवरती 1 धाव करून दिली नव्हती. परंतु इथे परिस्थिती तीच आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम हे फार महत्त्वपूर्ण आहे. संदीप सर तेच सांगितलं तुम्हाला मी. मॅच सुरू होण्याच्या अगोदर 6 चेंडू 7 धावांची गरज असताना सांगितलं होतं. 17-18 धावा सहजरित्या होतं 6 चेंडूमध्ये. पण या 6-7-8 धावा काढताना नाकास दम येतो, जीवास घाम येतो. इथे आपण पाहिलं गेलं
इथे विचार करावा लागेल काय घडणार काय बिघडणार. एक चेंडू आणि एक धावेची गरज आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. स्वर्गीय नवनाथ मूर्ती श्री गणेश पिंपलोली संघ विपक्ष त्यांच्या सोबत भिडतोय. शिवशंभा एंटरप्राइजेस करंजी 10 पुरस्कृत चांदाई संघ. एक चेंडू आणि एका धावेची गरज. सामन्याची सूत्र आता फक्त या फलंदाज गोलंदाजाच्या हातामध्ये. एक चेंडू एक धावेची गरज असताना आम्ही KPL मध्ये पाहिलं गेलं किरण शेलके यांनी टाकलेला चेंडू डॉट होता, पण क्षेत्ररक्षकाने यष्टीरक्षकाने ती चुकी केली होती. जय मल्हार संघ धाकधूक झालं होतं पहिल्यांदा आयुष्यामध्ये. तर ढसा रडला असेल मी, तो सामना होता किरण दादा आपला. हा फुल रडलो होतो मी. हा मॅचचा मॅनेजर होतो अतुल शेट्टे होता तिथे. राज आपण पाहतोय राकेश पाटील समोर होता. किरणने टाकलेला तो चेंडू खूप सुरेख होता. चला एक चेंडू एका धावेची गरज. इथं बॅक टू बॉलर चेंडू आणि इथे सामना जिंकलाय स्वर्गीय नवनाथ मूर्ती. जय गणेश पिंपलोली संघ या ठिकाणी पाहतोय विजयी झालाय. यस क्या बात आहे. ए विकेट वरती नाही जायचं. ए चला ठीक आहे जल्लोष समजू शकतो तुमचा. विकेट वर जल्लोष समजू शकतो. पिंपलोली टीम बाहेर व्हा, मैदानाच्या बाहेर व्हा, मैदानाच्या बाहेर. लगेच मैदानाच्या बाहेर जायचंय. प्रॉब्लेम मध्ये याल पिंपलोली टीम. आयोजकांनी सांगितले पिंपलोली टीम प्रॉब्लेम मध्ये याल. सर्वांनी बाहेर जा अन्यथा पुढील सामन्याची पेनल्टी असेल आयोजकांनी सांगितलंय. चला पिंपलोलीच्या पाठीराखे लगेच जायचं. बघा आयोजक सांगतात त्याचा पुढील सामन्याची बाद केलं जाईल. लगेच चला बाहेर. तुम्हाला विनंती आहे पिच सोडा. सगळ्या पाठीराख्यांना विनंती बाहेर व्हा, आपण बाहेर व्हा. अरे दादांनो स्पर्धा आहे, हार जीत ही होत राहते. विनंती आहे आपणासाठी. ए अजय गणेश कंट्रोल करा. ही स्पर्धा आहे, याचं भान ठेवा प्रत्येकाने. अजय हे लास्ट वॉर्निंग आहे तुमच्यासाठी, सो प्लीज. स्पर्धा आपली, संघही आपलेच आहेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. टॉस साठी चला. स्वर्गीय सुनील येवलन बी टीम आणि त्याच्या विरोधात पिंपलोली संघ. चला टॉस साठी या. टॉस साठी आपण अरे टॉसला या. टॉसला साजन. जरूर आपण पाहतो मॅन ऑफ द मॅच. नो मॅन नो डाऊट. जसं अजयने सुरेख कामगिरी केली होती. 3 विकेट आणि 22 धावा पण होत्या. पण खऱ्या अर्थाने संघाला जीवदान देणारा, पुढील फेरीमध्ये घेऊन जाणारा, 6 चेंडू 7 धावा डिफेंड करणारा भारत ठरलाय या मॅचचा हिरो. चला टॉस साठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन. पिंपलोली टीमचा कॅप्टन पहिला येऊ द्या. पिंपलोली टीम वॉर्निंग आहे तुमच्यासाठी आयोजकांकडून, खास करून मी तर म्हणेल, कारण तुमच्या माहितीसाठी सांगतो की एखादा संयम असतो, याची आपण नोंद घ्या, नाहीतर पेनल्टी बसेल आपणास. जर एखादा अतिरिक्त पाठीराखा जर मैदानात घुसला तर तुमच्यावरती कडक कारवाई होईल. कारवाई काय स्वरूपात असेल हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. स्वर्गीय सुनील 11 बी टीम